दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे। व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, माजी आमदार अमिता भाभीजी चव्हाण, आपल्या सर्वांच्या लाडक्या आमदार श्रीजयाताई चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व वडीलधाऱ्या मंडळींना आणि माझ्या माता भगिनींना सर्वात प्रथम माझा नमस्कार। आमच्या आयुष्यातला हा अविस्मरणीय दिवसाचे भाग्यविधाते, माझ्या आयुष्यातला हा अविस्मरणीय दिवस फक्त आणि फक्त माझ्या या चव्हाण परिवारामुळे मला मिळाला आहे। त्यांनी घेतलेल्या अपार मेहनतीमुळे, कष्टामुळे, त्यांच्या सहकार्यामुळे, त्यांच्या आशीर्वादाने मुदखेडची नगराध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला आहे। असे मुदखेडचे पालनहार खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचे, आदरणीय माजी आमदार अमिता भाभीजी चव्हाण यांचे, ज्यांच्या प्रेरणेतून आम्हा महिलांना सामाजिक व राजकीय कार्यात सहभाग घेण्याची हिम्मत मिळाली, अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या आमदार श्रीजयाताई चव्हाण यांचे माझ्या अंतःकरणेतून अगदी मनापासून खूप 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 आभार मानते। ज्यांच्या सहकार्याने, ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांनी मला एवढ्या भरभरून मतांनी निवडून आणलेल्या माझ्या मुदखेडच्या तमाम मायबाप जनतेचेही मी अगदी मनापासून खूप 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 आभार मानते। पहिल्या नगरपालिकेचे 1953 चे नगरसेवक राहिलेले व 1962 ते 1975 सलग 13 वर्ष नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष व मार्केट कमिटीचे 28 वर्ष सभापती व उपसभापती राहिलेले माझे आजच सासरे कैलासवासी आदरणीय शंकरराव लालजी कदम यांची मी नाचून असल्याचा आज मला गर्व वाटत आहे। असं म्हणतात ना, कोणतीही लढाई जिंकायची असेल तर, कोणत्याही संकटांना सामोरं जायचे असेल तर सर्वात प्रथम आपला परिवार एकत्र एकजूट राहणं फार महत्वाचं असतं। माझ्या परिवारात आई वडिलांची माया लावणारे, आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवून खंबीरपणे आमच्या दोघांच्या पाठीशी राहणारे माझे आदरणीय सासू सासरे, भावाला आई बनून सांभाळणारी व माझी मोठी बहीण सारखी माझ्या पाठीशी उभी राहणारी माझी ननंद, भावाच्या पाठीशी लक्ष्मणासारखा, वडिलासारखा पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा व माझ्या पाठीशी भावासारखा उभा राहणारा माझा दीर, मैत्रिणी बहिणीसारखी माझ्या प्रत्येक क्षणी माझ्या सोबत असणारी माझी जाऊ, या सर्वांमुळे मी हे यश संपादन करू शकले। त्यांचेही मी अगदी मनापासून खूप खूप आभार मानते। विठ्ठलाचे पाऊल पडताच एक साधारण वीट जशी भाग्यवंत झाली, विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत, तसंच माझ्या नवऱ्याच्या, माझ्या या विठ्ठलाच्या पायी मी आज झाले भाग्यवंत। खरंच मी खूप भाग्यवान आहे। माझ्या आई वडिलांच्या पुण्याईने माझी काहीतरी पुण्याई म्हणून मला माधवराव पाटील कदम सारखा हिरा पती म्हणून लाभला। आज त्यांच्या तेजाने मी लख लख उजळून निघाले। माझ्या पतीचा मान सन्मान तर होताच, पण मुदखेडच्या नगराध्यक्षाच्या खुर्चीवर विराजमान होण्याचा सन्मान मला माझे पती माधवराव पाटील कदम यांच्यामुळे मिळाला। आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी म्हटल्याप्रमाणे माझ्या मागे माझ्या यशस्वी पतीचा हात होता। त्यांनी केलेल्या अतोनात परिश्रमाचे, कष्टाचे, समाजकार्याचे फळ आज मला मिळाले आहे। तर आज असे म्हणायला काहीच हरकत नाही की एका यशस्वी स्त्रीच्या मागे तिच्या यशस्वी
पतीचा हात असतो. एकीकडे आनंदही आहे आणि एकीकडे दुःखही वाटत आहे. दुःख या गोष्टीचं की मला माझ्या पतीला नगराध्यक्षाच्या खुर्चीवर विराजमान होताना बघण्याचं माझं स्वप्न अधुरं राहिलं. हा पौष महिना आहे. पौष महिन्यात सूर्यनारायणाचं तेज दिवसेंदिवस वाढत जातं. जसं सूर्यनारायणाचं तेज दिवसेंदिवस वाढत जातं तसंच माझ्या नवऱ्याचं तेज, यश, कीर्ती, सफलता वाढत जाओ हीच सूर्यनारायणाला प्रार्थना करते. आणि माझ्या पतीचेही मी माझ्या अंतःकरणेतून अगदी मनापासून खूप 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 आभार मानते. आजचा दिवस माझ्यासाठी किंवा भारतीय जनता पार्टीसाठीच नव्हे तर संपूर्ण मुदखेडवासियांसाठी आनंदाचा दिवस आहे. मुदखेडवासियांच्या आशीर्वादाने व तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी आज नगराध्यक्षाचा पदभार स्वीकारला आहे. हे पद लोकांमध्ये मिरवायचे नसून लोक कल्याणार्थ कामे पूर्ण करण्याची एक सुवर्ण संधी आहे. या संधीचं भूषणावह काम करून दाखवीन असा तुम्हा सर्वांना विश्वास देते. हे पद माझ्यासाठी नवीन आहे. समाजकारण माझ्यासाठी नवीन आहे. पण मला आपल्या लाडक्या आमदार श्रीजाताई यांचे योग्य मार्गदर्शन वेळोवेळी मिळेल व त्याचबरोबर माझे पती माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्यामुळे मी तुमच्या प्रत्येक कामात स्वतःला सिद्ध करून दाखवेन. या आधी मी प्रचार सभेत जसे सांगितले होते की इतके दिवस माधवराव पाटील कदम तुमच्या सेवेत होते. आता त्यांच्या बरोबर त्यांची पत्नी मी विश्रांती माधवराव पाटील कदम तुमच्या सेवेसाठी कायम असणार आहे. मुदखेडच्या विकासाची स्पीड डबल करण्याची मी तुम्हाला आज शाश्वती देते. पुन्हा एकदा आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचे, आदरणीय अमिता भाभीजींचे, आदरणीय श्रीजयाताईंचे, संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या तळागाळातील आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे, मुदखेडच्या तमाम कार्यकर्त्यांचे, मित्र परिवाराचे, आप्त सगळे सोयऱ्यांचे, माझ्या प्रचारासाठी बाहेरून आलेल्या सर्व महिला कार्यकर्त्यांचे, मुदखेड मधील महिला कार्यकर्त्यांचे आणि माझ्या मुदखेडच्या तमाम मायबाप जनतेचे मी अगदी मनापासून खूप खूप आभार मानते. आणि एवढे बोलून माझे 2 शब्द संपविले. जय हिंद, जय भारत. आज मुदखेड नगरपालिका येथे व्यासपीठावर उपस्थित माननीय अशोकराव चव्हाण साहेब, तसंच माजी आमदार आणि माजी आमदार आणि आपल्या सर्वांच्या हृदयातले आमदार अमिताताई चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित नरेंद्र दादा, नागलीकर मामा, दत्तू दादा, नवनिर्वाचित विश्रांतीताई ज्यांना ह्यापुढे 5 वर्ष विश्रांती नाही आहे, सर्वच नगरसेवक सेविका. इकडे खरं म्हणलं तर 51% महिला आहे, कारण नगराध्यक्ष आपले महिला आहे. असं म्हटलं जातं की घरी जर मुलगा जन्माला येतो तर त्या घराचं भाग्य असतं, पण घरी जर मुली जन्माला येतात तर त्या घराचं सौभाग्य असतं. आणि मला अभिमान आहे, आज ताई इतकी सुंदर बोलल्यात, इतकी सुंदर त्यांनी मनातले त्यांची भावना व्यक्त केली. खरंच आनंद वाटतो. महिलांना, स्त्रियांना आज आपल्या समाजात एक स्थान मिळालेलं आहे. आमदार म्हणून आज मला सुद्धा आनंद होतो. साहेबांचं तर नेहमीच मार्गदर्शन असतं, आईचं सुद्धा नेहमीच मार्गदर्शन असतं, आजी आजोबांचा आशीर्वाद सुद्धा नेहमी आपल्या सोबत असतं. त्यामुळे आपला मुदखेड जो तालुका आहे, मुदखेड जो शहर आहे, त्याचा विकास करायचे प्रयत्न आमचे नेहमीच राहिलेले आहेत. आणि ह्या पुढे सुद्धा मला असं वाटतं मुदखेड या सिटीचं आपण कायापलट लवकर करणार आहोत. विकसित भारत, विकसित महाराष्ट्र, विकसित नांदेड आणि विकसित मुदखेड हा नगरपालिका आपल्या सर्वांनी, या पूर्ण जनतेने आपलं मन झोकून सगळे नगरसेवक, नगराध्यक्ष आणि नगरसेविकांना निवडून आणलेले आहेत. त्यांचे मी मनापासून आभार मानते. 2026
हा नवीन वर्ष, मला असं वाटतं हा नवीन वर्ष अतिशय सुंदर आपल्या मुदखेड सिटीसाठी राहणार आहे, मुदखेड शहरासाठी राहणार आहे. त्यामुळे या नवीन वर्षाचे सुद्धा मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते. माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मातेप्रमाणे ज्यांना आम्ही आई समजतो अशा अमिताभाई चव्हाण, आमच्या लहान्याताई, या भागाचे आमदार श्रीजाताई चव्हाण, आदरणीय व्यासपीठ, मुदखेडचे नगराध्यक्ष, सर्व या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर मंडळी, मुदखेड शहरातून आलेले सर्व मान्यवर मंडळी, आज आपल्यासाठी महत्वाचा दिवस म्हणजे आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष यांना पदग्रहणाचा हा कार्यक्रम पार पडलेला आहे. साहेब, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला शोभल, दिदीला शोभल आणि भाभीला शोभल असंच कार्य आम्ही 100% करू. तुम्हाला जे अपेक्षित आहे, तुम्ही जे मुदखेडची 1999 पासून जे मोठ बांधून ठेवली, जे मुदखेडला संस्कार घडवले, जे मुदखेड चांगल्या मार्गावर नेण्याचा तुम्ही 100% प्रयत्न केला, त्या गोष्टीला आम्ही कुठेही कमी पडणार नाही. मुदखेडचा विकासाचा गाडा असेल, मुदखेडच्या कोणत्याही गोष्टी असेल, 100% चांगल्या करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक अध्यक्ष आमच्या वागण्यामुळं तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही, गावाचं किंवा तक्रार करणार नाही, याची 100% काळजी घेऊ. कारण सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आता हे पद हे आम्हाला काही नुसतं घेऊन मिरवायचं नाही किंवा हाल शार घेऊन फिरायचं नाही, तर लोकांच्या हितासाठी, लोकांच्या कामासाठी, तर लोकांमध्ये जाऊन काम करण्यासाठी हे पद आहे. 100% हे आम्ही करून टाकू. येणाऱ्या काळामध्ये कोणता विषय असो, 100% आपल्या नेतृत्वामध्ये मुदखेडचा चांगला विकास करून टाकू. आणि साहेब, तुमचे मनापासून आभार मानतो की मला तुम्ही एवढं सांभाळून घेतलं. जेव्हापासून मी 21-22 वर्षाचा असेल तेव्हापासून तुमच्या सोबत काम करतो, पण तेव्हापासून जे तुम्ही मला आजपर्यंत सांभाळून ठेवलं, कोणत्याही गोष्टीत कमी पडू दिली नाही. काही असो, जिथं कुठं काय असतील समजून सांगण्याचं काम असेल, कधी रागाने मला नीट काही चुकत असेल तर रागाने सुद्धा सांगितलं, पण ते माझ्यासाठी चांगलंच होतं. कारण मी इकडे तिकडे भटकू नये कोणा गोष्टीसाठी, चांगल्याच गोष्टी मला साहेबांनी सांगितल्या आहेत. त्याच्यामुळे साहेबांनी मला खूप प्रेम दिलं. त्या प्रेमाचं मी कधी म्हणजे आयुष्यामध्ये परतफेड करू शकणार नाही. किती जरी चव्हाण घरांची मी सेवा केली ती कमीच आहे. येणाऱ्या काळामध्ये साहेब 100% लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्याच्या तयारीसाठी म्हणून आम्ही तिथूनच कामाला चांगलं लागू की आमच्या कोणत्याही याच्या गोष्टीमध्ये कुठंच तुम्हाला आढळणार नाही की बा मुदखेडच्या नगरसेवक असतील, अध्यक्ष असतील, यांच्या कामामध्ये कुठेही कमी जास्त झालं म्हणून. भाभी, तुमचं मनापासून आभार मानते. मधला 2 वर्षाचा काळ माझ्यासाठी दुःखाचा होता, खूप त्रास झाला काही गोष्टी राजकीय, पण भाभी तुम्ही मला ताकद दिली. खरीच असेल तर भाभी माझ्या पाठीशी उभा टाकली. चिंता करू नको, मी तुझ्या पाठीच्या म्हणायच्या. जेव्हा केव्हा मला काही गोष्टी वाईट वाटायच्या, मनाला लागायच्या, काही चूक नसताना सुद्धा काही त्रास व्हायचा, काही नसताना, पण भाभीने मला हिंमत दिली, तू भिवू नको, मी तुझ्या पाठीची आहे म्हणते. एका आईसारखं भाभीने प्रेम दिलं. त्या चव्हाण घरांची मी उपकार कधी करू शकणार नाही. या ठिकाणी जास्त बोलणार नाही. साहेबाला बोलायचंय, दिदीला ऐकायचंय, म्हणून मी जास्त न बोलता थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.